जसा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तसा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आजपर्यंत या बाबतीतली फक्त चर्चा आहे वरिष्ठ पातळीवर, व तसं सर्व आमदारांना घेऊन पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांनी या बाबतीत आम्हाला कुठेही काही सांगितलेलं नाही. जर आम्हाला कळालं, जर काय होत असेल तर नक्कीच मीडिया समोर येऊन आम्ही या बाबतीत स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलू. याच्यामध्ये आरोप असा होतोय जयंत पाटील आणि तुम्ही स्वतः दोघं जास्त आग्रही आहात दारात सुरू जाण्यासाठी. कशासाठी? जयंत पाटील आणि तुम्ही स्वतः दोघं जास्त आग्रही आहात असं आपल्याला कुणी सांगितलं? माझा सोशल मीडिया तुम्ही बघा. तुम्ही एखादा सरकारच्या विरोधातला प्रश्न मला विचारा, जर तसं बघितलं तर सगळ्यात जास्त आक्रमक कोण असेल तर तो मी आहे. त्यामुळे कोणाचे? माझे तर सगळ्यात जास्त ट्विट आहे. कसं आहे की आपण जर बघितलं गेल्या 8 दिवसामध्ये कदाचित मला असं वाटतं सगळ्यात जास्त ट्विट माझ्या असतील. एक काम करा, काँग्रेसचा ट्विट बघा, माझ्या पक्षातला ट्विट बघा, माझ्या बघा, सगळ्यात जास्त माझ्याच येतील असं मला वाटतं. इव्हन शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षापेक्षा जास्त. साहेबांना हा प्रश्न विचारला असता बारामतीमध्ये, त्यांनी सांगितलं मला आता काही माहित नाही, पण रोहित पवारांना वाटतं का राष्ट्रवादी एकत्र यावं, म्हणजे पवार कुटुंबियांनी अजितदादांनी परत एकदा सोबत येऊन तुम्ही परत दोघांनी एकत्र यावं, रोहित पवारांना काय वाटतं? पवार साहेब एवढे अनुभवी व्यक्ती आहेत, ते जर म्हणत असतील तर मला या बाबतीत काय माहित नाही, तर मी कदाचित म्हणेल या बाबतीत मला काही समजत नाही. सुप्रियाताई 5 तारखेपर्यंत देशाच्या बाहेर आहेत. देशासाठी आणि देशाची भूमिका घेण्यासाठी ते या देशाच्या बाहेर विविध देशामध्ये तिथे गेलेले आहेत. त्या परत आल्यानंतर या बाबतीत स्पष्टपणे बोलतील असं मला तरी वाटतं. त्यामुळे सुप्रियाताई येऊच तर आणि त्यांची भूमिका काय हे समजूच तर आम्ही सुद्धा सगळे वाट बघत आहोत. नाही, एक तर या बाबतीतली चर्चा आमच्या बरोबर झालेली नाही, त्यामुळे याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे हा विषय येतच नाही. सुप्रियाताई आल्यानंतर, कारण साहेबांनी जबाबदारी सुप्रियाताईंवर दिलेली आहे, आणि मग सुप्रियाताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काही बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही. आता बघा ना, पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे कोणाला कळत नसतं. पवार साहेब जेव्हा केव्हा एखादा निर्णय घेतात तो अनेक लोकांसाठी चमत्कारिक असतो, नाही तर डोक्याच्या विचाराच्या बाहेरचा असतो. पवार साहेबांनी त्यावेळेस ते स्टेटमेंट केलं, त्यानंतर बरीच त्या बाबतीतली चर्चा झाली. जबाबदारी पुढच्या पिढीवर म्हणजे सुप्रियाताईंवर त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता सुप्रियाताई काय भूमिका घेतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण पवार साहेबांची स्टाईल जर आपण बघितली, राजकीय दृष्टिकोनातून एखादा विषय ते जर बोललेत नाही तर त्या बद्दल एखादं वक्तव्य केलं असेल तर होत असताना वेगळंच काहीतरी होत असतं. त्यामुळे येत्या काळामध्ये या बाबतीत काय होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण पवार साहेबांना महाराष्ट्राच्या हिताचा, लोकांच्या हिताचा आज कुठलाही प्रश्न तुम्ही विचारला तर त्यांच्या बाजूने उत्तर मात्र आणि भूमिका हे म्हणजे लोकांच्या बाजूची भूमिका पवार साहेब घेताना आपण सगळेजण नेहमी बघतो. मग असं म्हणावं लागेल, 4 आमदार सोडून बाकीचे आमदार हे आदरणीय पवार साहेबांबरोबर भक्कमपणे आहेत आणि कुठेही भूमिका घेत असताना आकडा लागतो. आणि तुम्ही समजून घ्या की या अख्ख्या वातावरणामध्ये जे काय पूर्वी तिथं झालं, त्यामुळे परत एकदा कुठला मोठा पक्ष नाहीतर या सत्तेत असणारा छोटा पक्ष अजून कोणाला तरी फोडण्याचा
नाही तर आमदार चोरण्याचा प्रयत्न करेल असं मला तरी वाटत नाही. आणि मग याचा दुसरा अर्थ काय याचा का तुम्ही अजितदादांसोबत जायला तुमचा विरोध आहे? याचा दुसरा अर्थ असा घ्यायचा की तुम्ही अजितदादांसोबत जायला तुमचा विरोध आहे आमदार करून. पवार साहेब जेव्हा बोलत होते तेव्हा पक्षाची जबाबदारी ही सुप्रियाताईंवर टाकलेली आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला मी आमदार आहे. आमच्या या देशाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई आहे. जबाबदारी सुप्रियाताईंवर चर्चेची, निर्णयाची, आता आम्हाला सांगण्याची दिल्यामुळे याच्याबद्दल नाही तर याच्या संबंधित कुठलंही एखादं वक्तव्य करणं हे योग्य ठरणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. आता पक्षाच्या जबाबदारीपेक्षा देशाची जबाबदारी मोदी साहेबांनी ताईंवर जास्त टाकली. हो, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही जर बघितलं तर अनेक पक्षांच्या प्रमुखांवरती जबाबदारी टाकलेली आहे. जसं की वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जींचा जो पक्ष आहे तो मोदी साहेबांच्या विरोधात सुद्धा आक्रमक पद्धतीने बोलतो. काल परवा मोदी साहेब हे वेस्ट बेंगॉलमध्ये असताना तिथे आपल्या त्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ज्या प्रमुख आहेत बॅनर्जी ताई, त्यांनी मोदी साहेबांच्या विरोधात वक्तव्य केलं. त्यांच्याच त्या पक्षाचे जे नेते अभिषेक हे भारताच्या बाहेर भारताची भूमिका तिथे घेत आहेत. तसंच सुप्रियाताईंचं आहे, तसंच खाली DMKचं आहे. त्यामुळे आज हे सर्व लोक राजकारण बाजूला ठेवून भारताची भूमिका घेण्यासाठी, ते सुद्धा कुठली भूमिका तर पाकिस्तान विरोधातली भूमिका आणि पाकिस्तान दहशतवादाला कशी प्रेरणा देते हे सांगण्यासाठी हे सर्व खासदार राजकारण बाजूला ठेवून भारतासाठी गेलेले आहेत. 5 तारखेपर्यंत पेशन्स दाखवावं लागेल, शांत राहावं लागेल. सुप्रियाताई परत एकदा येऊ द्या आणि मग सुप्रियाताई त्या बाबतीत काय वक्तव्य करतात हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल. त्यांचं इथं पुण्यात आहे. जुन्नर राष्ट्रवादी. अजून निर्णय घेतला गेला नाही. 10 तारखेला असेल, तो कदाचित मुंबईमध्ये असू शकतो. अनेक नेते हे सगळ्या सुप्रियाताईंना पत्र लिहित आहेत, साहेबांना पत्र लिहित आहेत की राष्ट्रवादी आपली तसे वीक होत चालली, आपण अजितदादांसोबत जायला हवं. मध्यंतरी साहेबांनी सुद्धा अनऑफिशियली असं सांगितलेलं आहे की बरेच आमदार हे स्वतः सांगतायत शरद पवार की अजित पवारांच्या संपर्कात आहेत, काही कामानिमित्ताने जातात. त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली आहे की अजितदादांसोबत जायला हवं. आता निर्णय सुप्रियाताईंवर आहे. तुम्ही देखील पक्षाचे एक नेते आहात, जबाबदारी, तुम्ही देखील कमिटी मेंबर आहात. तुम्ही काय सल्ला द्या? म्हणजे पत्र जर तुम्ही दिलं असतं तर तुमची इच्छा आहे का अजित पवारांसोबत जायची? एक तर पत्र कुठल्या आमदाराने लिहिलं असावं नाही तर खासदार लिहिलं असावं असं मला तरी वाटत नाही. काही पदाधिकारी आहेत ते कदाचित त्या बाबतीतलं पत्र की आज आपण सत्तेत गेलो पाहिजे असं लिहिती असतील, पण त्यांचा आकडा आणि न लिहिणाऱ्यांचा आकडा याच्यामध्ये जर आपण तुलना केली तर न लिहिणारे हे जरा जास्त आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जेव्हा निर्णय घेतला जाईल तेव्हा सर्व आमदार व सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी तो घेतला जाईल. माझ्या बाबतीत तुम्ही बोलायचं झालं तर पदाधिकारी नाही तर एखादा आमदार विकास कामं होण्यासाठी, आपल्या मतदारसंघामध्ये निधी येण्यासाठी कदाचित काही वेळेस बोलू शकतो की आपण सत्तेत गेलेलं बरं राहू शकतं. पण शेवटी जेव्हा पक्ष फुटला होता तेव्हा पवार साहेबांबरोबर आपण राहिलो. जेव्हा नंतरच्या काळामध्ये संघर्ष करावा लागला तेव्हा आम्ही विचाराबरोबर पवार साहेबांबरोबर राहिलो. त्यामुळे पक्षाने सुद्धा एक योग्य पद्धतीचा दीर्घकालीन निर्णय जर संघर्षाचा असेल तो सुद्धा घेण्याची जरूरत आहे. त्याच्यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते, नवीन पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन एक दीर्घकालीन धोरण तिथं बनवण्याची जरूरत आहे. सत्तेत जायचं का नाही जायचं हे शेवटी जे आज पदाधिकारी आहेत, मी तर पदाधिकारी नाही पण आज जे पदाधिकारी आहेत आणि नेते आहेत त्यांच्या हातामध्ये तो निर्णय आहे. ते त्याबद्दलची काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल आणि ते जेव्हा भूमिका घेतील त्यानंतर आम्ही नक्कीच त्या बाबतीतली भूमिका घेताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. ताईंनी जर निर्णय घेतला सोबत जायचा, तुम्हाला या निर्णयाचा आनंद होईल का नाही? विषय एवढाच आहे, मी सातत्याने तुम्हाला सांगतोय की ताईंवर खूप मोठी जबाबदारी निर्णय घेण्याची तिथे टाकलेली आहे आणि ताई पक्षाच्या प्रमुख असल्यामुळे आणि मी पक्षाचा घटक असल्यामुळे निर्णय हा साहेबांनी ताईंवर टाकल्यामुळे
मी आज त्याच्याबद्दल काय बोलणं हे कुठंतरी दिशाभूल करण्यासारखं असू शकतं आणि असे निर्णय हे ठाम पद्धतीने आणि निर्णायक पद्धतीने घ्यावे लागतात. दिशाभूल झालं तर त्याच्या वेगळ्या दिशेने कुठेतरी एखादा विषय जाऊ शकतो. त्याबद्दलची काळजी घ्यावी लागते आणि ते मला माहिती आहे, म्हणून मी काळजी घेत असल्यामुळे याच्यावर जास्त भाष्य करता येईल. साहेबांनी ही बातमी अशासाठी बोलली की जयंतराव आणि तुम्ही सगळे राहिलेले आमदार घेऊन चालला होता, दोन तिकडे आणखी मोठं पक्षाला नुकसान होणं म्हणून साहेबांनी बातमी सोडून दिली की राष्ट्रवादीचे हे गट तिकडे जाऊ शकतात. काय नाही, आता तुम्ही जी भूमिका इथं मांडत आहात ती भूमिका न आम्ही ऐकली, ना आमच्या कानावर आली, न उडत आली, पण ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर आमच्यातलंच एक कोणतरी असेल की ज्याला असं वाटतंय नाही साहेबाली बातमी नाही, साहेबाली चर्चेच्या भागामध्ये चर्चेत अनऑफिशियली चर्चा होत असताना काही लोकांची अशी मागणी असं त्यांनी सांगितलं. पण ज्या पद्धतीने तुम्ही इथं सांगत आहात त्याच्यात माझं नाव, जयंत पाटलांचं नाव तिथं तुम्ही घेत आहात, तर तुम्हाला कुणीतरी असा एक व्यक्ती आहे, पवार साहेब सोडून, सुप्रियाताई सोडून, जयंत पाटील साहेब सोडून, मी सोडून, जे मुद्दामून आणि ते कदाचित आमच्या पार्टीचं नाहीये एवढं मात्र या ठिकाणी खरं आहे. कोण म्हणलं असं? कधी म्हणलं असं? पण विषय एवढाच आहे की दररोज 9-9:30 वाजता आपण जर लोकांना मार्गदर्शन करत असू, मराठी मीडिया जो सुज्ञ आहे, जो हुशार आहे, जो अजून सुद्धा मीडिया कशी असावी, लोकांपर्यंत कसे विषय घेऊन जावेत यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, त्यामुळे सकाळी मीडियाच्या मदतीने आपण नक्कीच लोकांशी संवाद साधत असतात. पण संवाद साधत असताना माझं एक विनंती आहे की भाजपबद्दल तुम्हाला बरंच काय माहिती असू शकतं, कारण भाजप बरोबर तुम्ही राहिलेला आहात. पवार साहेबांना तुम्ही तिथं ओळखता, पक्षाला तिथं ओळखता. जी गोष्ट होतच नाही, जी गोष्ट चर्चेतच नाही, त्याबद्दलची उगाच चर्चा करून गढूळ पाणी, डबक आणि गटराचं पाणी असे सुंदर नावं जी कदाचित आपल्याला योग्य वाटतात, अशी सुंदर नावं अशा विषयाला न देता या विषयावर बोलण्यापेक्षा जे काम तुम्ही करत आहात, भाजपच्या विरोधात बोलत आहात, लोकांच्या बाजूने बोलत आहात, तेच तुम्ही कंटिन्यू केलं. आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर त्या बाबतीत आहोत. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीने ज्याला आपण लूज टॉक म्हणतो हे तरी मीडिया समोर होऊ नये अशी विनंती सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. मी फार लहान आहे पण तरी सुद्धा ठामपणे ही भूमिका या ठिकाणी मी मांडू शकतो. माझं हेच म्हणणं आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष बनवत असताना माजी पोलीस अधिकारी, न्यायाधीश, माजी महिला अधिकारी, IAS असू द्या, नाही तर महाराष्ट्र कॅडर, नाही तर महाराष्ट्र MPSCच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकतं. नजीकच्या काळामध्ये, खास करून गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत, तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत, स्वतः आपण एका पक्षातला असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतं की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह, नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय क्रेडेन्शियल्स आहेत का याचा एक अभ्यास करून एक काहीतरी नियमावली बनवावी लागेल आणि त्या नियमावली बसणाऱ्या लोकांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष बनवल्या गेल्या पाहिजे. आणि इतरही अध्यक्ष जे असतील, जसं की चाइल्ड हेल्थ त्याचा सुद्धा एक वेगळा आयोग आहे, त्याला सुद्धा तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड चेक करून लोकांना बसवावं. राजकीय लोक आले तर तिथं राजकारण होणारच, त्यापेक्षा राजकारणच नको. तिथं अधिकारी, माजी अधिकारी, नाहीतर न्यायाधीश, माजी न्यायाधीश ते सुद्धा महिला, त्यांना तिथं संधी द्यावी असं आम्हा सगळ्यांना वाटतं. मुख्यमंत्री साहेब आज माझ्या मतदारसंघामध्ये चोंडीमध्ये आहेत.
काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन आम्ही सर्वांनी मिळून केलं. मी, खासदार, आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते 12:01 अभिवादन केलं, तिथं आरती केली. मी जेव्हा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो, त्यांना विनंती केली होती, गेल्या वेळेस जे कॅबिनेट हे चोंडीमध्ये झालं होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच काही योजना त्यांनी जाहीर केल्या. त्या जाहीर करत असताना एक मेडिकल कॉलेज अहिल्यानगरला मिळावं यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते. त्याला शिक्कामोर्तब त्या कॅबिनेटमध्ये झालं. मी त्यांना विनंती अशी केली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने हे जे काही मेडिकल कॉलेज तुम्ही अहिल्यानगरला देत आहात, त्याला आज जागा मिळत नाही. तात्पुरत्याप्रमाणे तुम्ही 7 वर्षांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ते करत आहात. तर माझं असं मत आहे, कर्जतला 100 खाटाचं, जामखेडला 100 खाटाचं, मिरजगावला 50 खाटाचं, त्याच्याबरोबर तिथं 30-32 एकर अधिकची जमीन ही कर्जत तालुक्यामध्ये आहे, जामखेडला सुद्धा आहे. तर दुसरीकडे बघण्यापेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्म ज्या पवित्र भूमीमध्ये झाला, तिथं ते मेडिकल कॉलेज द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी गेलो होतो. त्यात ते सकारात्मक होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे फायनान्स मंत्री, त्यांच्याशी बोलावं लागेल, मुश्रीफ साहेबांशी बोलावं लागेल, कारण ते त्या विभागाचे मंत्री आहेत, आणि पालकमंत्र्यांशी बोलावं लागेल असं ते बोलले. दादांना काही महिन्यांपूर्वी मी विनंती केली होती, मुश्रीफ साहेबांना मी भेटलो होतो, पालकमंत्र्यांना सुद्धा मी विनंती केली. सगळ्यांना असं वाटतं की ते तिथं व्हावं. विषय एवढाच आहे, आज भाषणामध्ये ते घोषणा करतात का हे आपल्याला बघावं लागेल. राहिला प्रश्न पवार साहेबांबद्दल प्रशंसा करायचा. पवार साहेबांचं कार्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं असल्यामुळेच ते प्रशंसा करणं हे योग्यच आहे. पण त्यांची पूर्ण जर आपण बातमी बघितली, नाही तर त्यांची पूर्व इंटरव्ह्यू बघितला, कहा पे सच और कहा पे झूठ अशा पद्धतीने तो इंटरव्ह्यू तिथं आहे. सच मध्ये जर बघितलं तर पवार साहेबांची प्रशंसा, पवार साहेबांनी केलेलं काम. कहा पे झूठ म्हणजे त्याच्यामध्ये करप्शन थांबलं पाहिजे, ह्या ज्या काही गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी तिथं बोलल्या, ते ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर मला एक त्यांचा फोटो मात्र त्या ठिकाणी दिसतो, ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये बसलेत आणि आसपास असे नेते बसलेत 6 नाही तर 10 वर्ष ज्यांच्या विरोधात करप्शनसाठी मुख्यमंत्री साहेब बोलले होते, 30 लोक मंत्री म्हणून त्यांच्या अवतीभोवती बसले होते. जो आजचा नजीकचा फोटो आहे, तो फोटो बघितल्यानंतर झूठ हाही विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो. इंटरव्ह्यू सुंदर होता, पण काही खऱ्या गोष्टी आणि काही खोट्या गोष्टी या इंटरव्ह्यू मध्ये दिल्या गेल्या होत्या. मराठी अस्मिता टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी एक पक्ष स्थापन केला, त्याला आपण शिवसेना म्हणतो. 2 शिवसेना आज असल्या, एका शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि दुसरी जी शिवसेना ते शिंदे साहेब आहेत. तुम्ही म्हणता डीएनए तुमचा एक असेल, तर मग त्यावेळेस तुमचे जे प्रताप सरनाईक साहेब, जे तुमचे मंत्री आहेत, तुमच्या पक्षातले मोठे नेते आहेत, आज तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, मराठी माणसांच्या विरोधात घेत आहेत, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार याच्याकडे शिंदे साहेबांकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे. का महानगरपालिकेचं इलेक्शन येते म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेत आहात आणि जे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांची मतं तुम्हाला मिळावीत यासाठी तुम्ही सरनाईकांना पुढे करताय असं आपल्याला म्हणायचं का? त्यामुळे शिंदे साहेब याबद्दल काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल, मग त्यानंतर आम्ही याच्यावर भूमिका घेऊ.